जम्मूच्या बॉर्डरपासून फक्त 200 मीटर अंतरावरती असणाऱ्या एका अशा गावामध्ये उभा मी आहे, जिथे ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग झालं, फायरिंगचे आवाज येत होते आणि लोकांनी गाव सोडलेलं होतं. आता ही लोक पुन्हा त्या गावामध्ये येत आहेत आणि फक्त अशी उदाहरणं पाहायला मिळत आहेत की त्यांचं फक्त नशीब बलवत्तर म्हणून या शेलिंग पासून किंवा फायरिंगच्या आवाजापासून ते फक्त आवाजापासून वाचले नाही तर हल्ल्यापासून सुद्धा वाचले. कारण ज्या घराच्या प्रांगणात मी उभा आहे त्या घराच्या प्रांगणात एक शेलिंग पडलेलं होतं, मात्र सुदैवानं ते शेलिंग म्हणजे तोफगोळा फुटलेला नाही आणि बाजूला झोपणारे जे गृहस्थ होते सुखरूप आहेत. आणि जिथे हे शेलिंग पडलेलं होते ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कमानीच्या अगदी जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या अगदी भिंतीमध्ये ते शेलिंग पडलेलं होतं, खोलवर रुतलेलं होतं, मात्र सुदैवाने ते शेलिंग फुटलं नाही आणि त्यामुळे इथल्या लोकांच्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका पोहोचला नाही. हे शेलिंग आता म्हणजेच काल संध्याकाळी हा तोफगोळा पोलिसांनी काढून नेला आणि त्यानंतर आर्मीच्या मदतीनं त्याचा ब्लास्ट करण्यात आला, ते विस्फोट करण्यात आला. मात्र लोकांच्या मनामध्ये घबराटीचं एक वातावरण आहे ते सातत्यानं पाहायला मिळते. खास करून बॉर्डर नजीकची जी काही गावं आहेत त्या नजीकच्या गावामध्ये लोक जी बाहेर राहायला गेलेली होती, बंकरमध्ये लपलेली होती, अगदी लहान मुलं, स्त्रिया, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे बॉर्डर पासून काही किलोमीटर आतमध्ये राहायला गेलेले होते आणि युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर पुन्हा गावामध्ये येत आहेत आणि आपले आपले अनुभव मांडतायत. ज्या घरात मी सध्या उभा आहे त्या घराच्या याच बाजेवरती ते गृहस्थ झोपलेले होते आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला तो तोफगोळा रात्रीच्या सुमारास पडलेला होता. मात्र सुदैवानं तो फुटला नाही, त्याचा ब्लास्ट झाला नाही आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला त्याचबरोबर घरातल्या इतर सदस्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण झाला नाही. हे फक्त कालचंच नाहीये, तर हे शेलिंग जे पडलं त्याच्या आधी सुद्धा काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीचं एक शेलिंग म्हणजे तोफगोळा याच घराच्या प्रांगणामध्ये पडलेला होता. मात्र त्यावेळेला सुद्धा ते शेलिंग फुटलेलं नव्हतं आणि त्यामुळे दोन्ही वेळेला एका मोठ्या संकटातून ही फॅमिली, हे घर वाचलेलं आहे. लोकांच्या जीवाला काही झालेलं नाहीये. त्यामुळे या लोकांचं नशीब फक्त बलवत्तर म्हणून हे या धोक्यातून वाचले, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा संपूर्ण गावामध्ये आहे. जम्मूच्या बॉर्डर पासून फक्त 200 मीटर अंतरावरती हे गाव आहे आणि समोर इथूनच जी फेन्सिंग आहे म्हणजे सीमारेषेवरील जाळी आहे ती सुद्धा लोकांना पाहायला मिळते. आणि याच्यापूर्वी सुद्धा भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचे फायरिंग त्याचबरोबर तोफगोळ्यांचे आवाज या लोकांनी ऐकलेले आहेत, त्यांचे अनुभव ते मांडतायत. आपण या लोकांशी बोलणार आहोत. जब जंग चल रही थी तब आप कहाँ थे, कितने दिन बाहर थे, अब गांव में आए तो गांव के हालात क्या है? नहीं, हम तो गांव में ही थे. कुछ ज्यादातर लोग ही चले गए थे, बच्चे भी चले गए थे, हमारे भी सभी चले गए थे. लेकिन यहाँ से 15-20 आदमी जो थे ना गांव में ही रहते थे. हमने देखा कि शेलिंग यहाँ पे गिरी थी लेकिन फूटी नहीं थी. आपने बताया कि इससे पहले भी एक बार ऐसी शेलिंग इसी घर के आंगन में गिरी थी लेकिन तब भी नहीं फूटी थी. नहीं फूटी थी सर, बाकी वाले घरों में बहुत फूटी थी पिछली बार जब गिरे थे. अभी भी खेतों में बहुत पड़े हैं, जो कुछ फूट गए हैं, कुछ फूटने वाले हैं. अब फटाएंगे वो तो जिसको बता रहे हैं, अभी आ रहे हैं वो पीछे से, तो पुलिस को जैसा जो लोग अभी आएंगे खेतों में जाएंगे तो बाहर पता चलेगा कहाँ कहाँ बाहर फटा. कितनी जगह पे शेलिंग ऐसी गिरी थी, मतलब जो बमबारी हुई थी पाकिस्तान के हद से, कितनी जगहों पे ऐसे देखने को मिला है? ये गांव में तो आसपास के तो बहुत ज्यादा है, तो 15-20 है, तो फटे कम है लेकिन इतना कोई जान माल का नुकसान नहीं हुआ है. इससे पहले भी ऐसी सेलिंग या फिर फायरिंग की आवाज ज्यादा होती थी. पहले इससे बहुत ज्यादा होती थी, इतनी ज्यादा कि अब मानोगे कि हमारे गांव में सैकड़ों पशु मारे गए हैं. हाँ, जो खेत में जाते हैं घरों में मारे गए. पूरा यहाँ घर का हमारे साथ ही. पशु जब मारे जाते हैं तब शेलिंग या फिर बमबारी होती है, गोलाबारी होती है या फिर फायरिंग की आवाज आती है या फायरिंग की वजह से मरते हैं? फायरिंग की वजह से मरते हैं. जो फायरिंग होगा तो जैसे ये आ गया ब्लास्ट हुआ, आसपास जितने पशु होंगे वो सारे मारे जाएंगे. ऐसा होता है बहुत ज्यादा. कितनी जगहों पे ऐसा हुआ है, मतलब कितने लोगों के पशु? पशु तो मेरा ख्याल 100-150 से ज्यादा ही मारे गए हैं. अच्छा. हाँ. तो अभी क्या गांव के हालात है, लोग वापस आ रहे हैं अपने अपने घरों में? अभी आज इसका देख रहे हैं, कॉन्फ्रेंस हो रही है जो उनकी अपने आपस में जो मीटिंग हो रही है उसका इंतजार कर रहे हैं कि क्या डिसीजन देते हैं, फिर आएंगे. अभी तो कम ही लोग आए हैं, बहुत कम आए हैं आज, फिर भी थोड़े आगे हैं. नहीं तो यहाँ गांव में कोई नहीं था. बैंकर बने हुए हैं सरकारी, गवर्नमेंट ने बनाकर गांव में सुरक्षा के लिए. 11 बैंकर छोटे हैं, 2 बड़े हैं. तो गांव पूरा वहाँ पे बैठ सकता है? पूरा गांव नहीं सर, 20-25 आदमी आ जा सकते हैं एक बंकर में. हाँ, नहीं एक बंकर में आ जाते हैं, बैठ ही सकते हैं, सो नहीं सकते. तो जो छोटे बैंकर है वहाँ 6-7 आ जाते हैं. इस्तेमाल होता है ऐसे? अभी भारत पाकिस्तान का तो युद्ध अभी पहली बार हुआ, इससे पहले रहा बैंकर साथ में. बड़े वाला है ये. तो बड़े बैंकर 2 हैं गाँव में, तो 11 बैंकर छोटे हैं. ये वाला बंकर ही है? नहीं, आप दिखाते हैं. अभी देखो सामने घर के पार तरफ जो दूसरा घर है उसमें है. ये रात को वहीं थे इसलिए बच गए. तो दहशत में भी आदमी हो जाता है सर.
काही लोकांशी बोलणार आहोत. जब गोला गिरा तब आप कहाँ थे? आपका ही घर है ये? मेरा गाड़ा मैं उधर था और दूसरा भाई था बड़ा अच्छा, इससे बड़ा पहले भी गोला गिरा था, फूटा नहीं था लेकिन गिरा था, फूटा नहीं था। नहीं फूटा। डर लगता है हर बार आपकी घर को? तो लगता है क्या करना है, मजबूरी है। इधर खेती बाड़ी है, पशु है, इधर हमारा काम ही यही है, और क्या दो करना। बार गोला गिरा आपके घर के आंगन में लेकिन फूटा नहीं, नसीब है आपका। चलो मालक साथ दे रहे हैं। या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि विशेष म्हणजे या घराबद्दल का बोलतोय तर याच घराच्या प्रांगणामध्ये 2 वेळा अशा पद्धतीने तोफगोळा पडतो आणि दोन्ही वेळा तो फुटत नाहीये. त्यामुळे या लोकांच्या नशिबाला कुठेतरी नशीब त्यांचं बलवत्तर म्हणून ते वाचलेले आहेत, सुखरूप आहेत असं देखील बोललं जात आहे. जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरच्या नजीकच्या गावांमधली ही सारखी परिस्थिती आहे. फक्त भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू असताना तर याच्या आधी सुद्धा अशा पद्धतीचे तोफगोळे, फायरिंगचे आवाज अनेकदा लोकांनी ऐकलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि जेव्हा भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली तेव्हा ही सगळी लोक जी आहेत ती या बॉर्डर पासून गावाच्या अगदी आतमध्ये म्हणजे खूप किलोमीटर आतमध्ये ती गेलेली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं होतं. मात्र काही लोक बंकर मध्ये लपलेली होती. आपण गावच्या बाहेर जे ठिकठाकडे बंकर आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. अब बंकर दिखा सकते हैं हमें? इससे पहले भी बंकर कभी इस्तेमाल हुए? तर आपण पाहतोय ही लोकांची सगळी प्रतिक्रिया आहेत आणि जे बंकर आपण पाहतोय किंवा ज्या बंकरमध्ये अशा पद्धतीची दृश्य अनेक ठिकाणी आपण पाहिली. जम्मू काश्मीरवरच्या बॉर्डरच्या अनेक गावांमध्ये अशा पद्धतीचे बंकर आहेत जे सुरक्षेच्या कारणास्तव लोकांच्या सुरक्षेसाठी जेव्हा अशा पद्धतीचे हल्ले होतात आणि त्यावेळेला लोकांना लपण्यासाठी म्हणून हे बंकर जे आहेत ते ठिकठिकाणी उभारण्यात आलेत. लोक त्या बंकरचा आसरा घेतात, त्याचा वापर सुद्धा होतो. मात्र बऱ्याच ठिकाणी या बंकरची डागडुजी नीटपणे करण्यात आलेली नाही असं देखील इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता ज्या बंकरमध्ये आपण जातोय त्या बंकरचा आसरा काही लोकांनी घेतलेला होता, काही लोक त्या बंकरमध्ये लपलेली होती आणि काही लोक ही या गावाच्या बाहेर सुद्धा गेलेली होती. सध्या या बंकरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की हे बंकर अगदी खोलवर असणारे हे बंकर आहे आणि या बंकरमध्ये काही लोक लपलेली होती, त्यांनी आसरा घेतलेला होता. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव जी उपाययोजना करता येईल ती सगळी लोकांच्या माध्यमातून करण्यात येते. अशा वेळेला आपण पाहतोय की हे जम्मू जिल्ह्यातल्या अगदी बॉर्डर नजीकचं एक गाव आहे ज्या गावामध्ये अशा पद्धतीचे बंकर हे गावामध्ये जवळपास 11 बंकर बनल्याचं सांगण्यात येतं आणि या बंकरमध्ये लोकांनी निवारा सुद्धा घेतलेला होता, लोक लपलेली होती अशा पद्धतीची माहिती या सगळ्या लोकांकडून देण्यात येते. एका वेळेला जवळपास 10 ते 15 किंवा 20 लोक बसू शकतील, सुरक्षित राहू शकतील अशा पद्धतीचे हे सगळे बंकर आहेत. विशेष म्हणजे बंकरचा जो स्लॅब असतो त्या स्लॅबचा पोर्शन अत्यंत जाडा असतो जेणेकरून एखादा हल्ला किंवा गोळा जरी वरती पडला तरी आतमध्ये फार नुकसान होणार नाही, कोणाला इजा होणार नाही अशा पद्धतीचे हे बंकरचं स्वरूप असतं आणि म्हणून हे मेंटेन करण्यात आलेले आहेत. अनेक वर्षांपासून या बंकरचं कामकाज भारत सरकारच्या वतीनं केलं जातंय आणि त्या बंकरचा वापर अशा युद्धाच्या वेळेला केला जातो असं देखील या लोकांचं म्हणणं आहे. मात्र भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळेला लोकांनी या बंकरची मदत घेतली, युद्धाची तीव्रता जी आहे ती सुद्धा पाहायला मिळाली आणि या सगळ्या लोकांच्या भावना अजून सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. लोक हळूहळू गावात परततायत खरी, पण अजून सुद्धा त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे. दोन्ही देशांच्या मध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या सगळ्या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दहशतवादाचा आणि या दहशतवादाच्या मुद्द्याला धरून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेली चर्चा किती सफल होते. पाकिस्तान खरोखरच येत्या काळामध्ये दहशतवादाला पुरस्कृत करणार नाहीये का हा एक मोठा मुद्दा आहे, तो सुद्धा पाहायला मिळतो आहे. मात्र जिथे सीज फायर व्हायोलेशन होतंय त्या बॉर्डरवरच्या गावामध्ये अशा पद्धतीचे सातत्याने त्रास जे आहेत तो लोकांनी सहन केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक कायमची भीती जी आहे ती अजून सुद्धा पाहायला मिळते आहे. लोक अजून सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर.